कारखान्याने 500 रुपयांचा दुसरा हप्ता द्यावा. जय किसान रयत कृषी अभिवृद्धी संघाची मागणी. 2024-2025 गळीत हंगामामध्ये कटाव झालेल्या उसाला 500 रुपयांचा दुसरा हप्ता कारखान्याने द्यावा अशी मागणी निप्पाणी तालुका भोज येथील जय किसान रयत कृषी अभिवृद्धी संघ सर्व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या बाजूने संघाचे अध्यक्ष श्री रमेश पाटील यांनी केली. याआधी दालमिया साखर कारखाना, बिद्री साखर कारखान्याने दुसरा हप्ता रयतांच्या खात्यामध्ये जमा केला आहे. त्याप्रमाणे कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा भागातील साखर कारखान्यांनी सुद्धा याची गंभीर दखल घेऊन 500 रुपयांचा दुसरा हप्ता जाहीर करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा श्री रमेश पाटील यांनी यावेळी बोलताना दिला. जय किसान रयत संघटनेचा आज भोज गावामध्ये जय किसान कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या वतीने आमच्या कोल्हापूर व बेळगाव जिल्हा या कारखान्याकडे आम्ही सर्व या भागातील सीमा भागातील शेतकऱ्यांच्या वतीने सीझनच्या गाळप हंगाम झालेला उसाला दुसरा हप्ता म्हणून 500 रुपये जाहीर करावे. त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर 500 रुपयाचे दुसरा हप्ता जमा करावे. कारण कर्नाटक या सीमा भागातून कोल्हापूर जिल्ह्याला ऊस जाते, बेळगाव जिल्ह्याला पण ह्या कारखान्याला ऊस जाते आणि दालमिया कारखान्याने 3442 रुपये देऊन त्यांनी सहकार्य केलेला आहे. त्यांनी न मागता बिल दिलेलं आहे. तेच बिद्री कारखाने पण 3370 रुपये दिलेलं आहे. म्हणून ह्या आमच्या सीमा भागातील कारखान्याला मी विनंती करतो की त्यांनी पण शेतकऱ्यांना अडचणीत कष्टकऱ्यांना मदत करण्यासाठी दुसरा हप्ता 500 रुपये द्यावे आणि जर नाही दिला तर पुढच्या काळात आम्ही निवेदन देऊन उग्र आंदोलन करण्यात येईल एवढं सांगतो. यावेळी बोलताना भोज, गळतगा, बेडकिहाळ तसेच परिसरामधून सीमा भागातील साखर कारखान्याला मोठ्या संख्येने रयतांचा ऊस पुरवठा झाला असून इतर साखर कारखान्यांप्रमाणे सीमा भागातील साखर कारखान्यांनी सुद्धा 500 रुपयांचा दुसरा हप्ता जाहीर करून वाढत्या शैक्षणिक तसेच इतर आर्थिक महागाईला तोंड देण्याच्या दृष्टिकोनातून ऊस उत्पादक रयतांना मदत करावी अशी मागणी भोज येथील रयत संघटनेचे नेते श्री शीतल बागे यांनी केले. ರೈತ ಸಂಘಟನೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಹಾಗೂ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಎಲ್ಲ ರೈತರ ಪರವಾಗಿ ನಮ್ಮ ಕೊಲ್ಲಾಪುರ, ಸಾಂಗ್ಲಿ, ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಸಮಸ್ತ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಗಳು ಎರಡನೇ ಬಿಲ್ ಆಗಿ 500 ರೂಪಾಯಿ ಕೊಡಬೇಕು. ಈಗಾಗಲೇ ದತ್ತ ಕಾರ್ಖಾನೆ, ದಾಲ್ಮಿಯಾ ಕಾರ್ಖಾನೆ, ಬಿದ್ರಿ ಕಾರ್ಖಾನೆ ಇವರು ಸ್ವಲ್ಪ ಬಿಲ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆದ್ರೆ ಅವ್ರು ಭೀ ಸುಧಾ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಸುಧಾ ಹೆಚ್ಚು ಕೊಡಬೇಕು. ಮತ್ತೆ ಈಗ ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕದಾಗ ಎಷ್ಟು ಕಾರ್ಖಾನೆ ಇವ್ರ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆದಾಗ ಟೋಟಲ್ ಎಲ್ಲಾರುನ 500 रुपये बिल ಕೊಡಬೇಕು. यावेळी जय किसान रयत कृषी अभिवृद्धी संघाचे उपाध्यक्ष आणि सदस्य श्री शिवगोंडा पाटील, धन्यकुमार चौगुले, बापू हंपन्नवर, बाळगोंडा तळंदगे, अरुण पाटील, संजय माळी, जितेंद्र टाकळे, सुदर्शन मानगावे, राजू पाटील, रतन तारे, शीतल पाटील, शांतगोंडा पाटील, सचिन चौगले, अण्णाप्पा मडीवार, सुभाष चौगले, राजगोंडा पाटील, अनिल पाटील, चंद्रकांत नारे, शीतल कुमार बेडकिहाळे, रामू मतीवाडे, मनोज कोनप्पगोळ, हनुमंत उपपार यांच्यासह भोज आणि भोजवाडी येथील ऊस उत्पादक शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. समाजकार्य न्यूजसाठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे.